नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे का आज आपण आलेलो आहे राकेश पाटील यांच्या प्लॉटवरती जवळकेवणी. आता आपण बघू शकता का त्यांचं नाव पूर्ण राकेश दिलीप पाटील आणि त्यांच्या प्लॉटवर आलेला हा 17 वर्षाचा प्लॉट आहे आणि फ्लेमची व्हरायटी आहे. आणि माल बघू शकता आपण, न्यूट्रिशन मॅनेजमेंट खूप चांगलं केलेलं आहे. तर मालाची क्वालिटी बघू शकता, प्रत्येक इथं माल आहे आणि आपल्याला वाटत असेल का फ्लेममध्ये खूप माल आहे, पण मग आता आपण बघू शकता. तर मित्रांनो, आपण बघू शकता का न्यूट्रिशन मॅनेजमेंट एप्रिलमध्ये पण त्यांनी बेसल डोसचं नियोजन केलं होतं. फवारणी सुद्धा व्यवस्थित केला होता मित्रांनो 32 मिथमॉलची. आणि आता सुद्धा छाटणीच्या अगोदर त्यांनी 10 दिवस पहिले बेसल डोस केला आहे. आपण बघू शकता इकडे असं बेसल डोसचं प्रमाण तुम्हाला दिसत टाकलेलं हे बघू शकता का, बोराकॉल आणि 10-26-26 असं टाकलेलं बेसल डोस. बऱ्यापैकी त्यांचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे. 17 वर्षाचा प्लॉट आहे आणि जुना प्लॉट आहे. आणि इथं बघू शकता आपण झाड सुद्धा जुने झालेले. तर सातत्य व्यवस्थित असल्यामुळे त्यांचं 10 वर्षापासून रानाडीचं काम चालू आहे आणि फवारणी वगैरे व्यवस्थित चालू आहे. तर हा आता आपण बघू शकता का 14 ऑक्टोबरचा प्लॉट आहे आणि आता पोग्यात आलेला आहे. माल बघू शकता का, इथं सुद्धा माल चांगल्या पद्धतीने दिसतोय आणि इथं सुद्धा बेसल डोसचं नियोजन झालेलंच आहे झाडाजवळ. हे बघू शकता का बेसल डोस फवारणी वगैरे व्यवस्थित आहे. न्यूट्रिशन मॅनेजमेंट खूप व्यवस्थित केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे सगळीकडे परिस्थिती खूप वाईट आहे का 2-5 घर किंवा 20 ते 25 घर अशी मालाची कंडिशन आज पाहायला भेटते. व्हिडिओ आपण आतापर्यंत बनवलेले नव्हते, पण आता ऑब्झर्वेशन करून सर्व जिथं काम व्यवस्थित केलेलं आहे आपल्या शेतकऱ्यांनी. जे रानाडीचे प्रात्यक्षिक प्लॉट आहे तिथं आपण प्रत्येक व्हिडिओ दाखवणार आहे. आणि आपण बघू शकता का पुढचा सुद्धा त्यांचा प्लॉटमध्ये आपण बघू शकतो शर्टचा प्लॉट आहे. अशा पद्धतीने जवळपास कमीत कमी 30 घर राहणारे, जास्तीत जास्त 50 ते 60 घर आहेतच. पण आपण कमीत कमी याच्यावरती बघू शकता अशा पद्धतीने परिस्थिती आहे. इथं ऑलरेडी मिथनॉल 32चे पोग्यामध्ये हात झालेले आहे. 32 ससुरी सोनाईट अशा पद्धतीने टाकलं गेलेलं आहे. आणि आता उद्या परवामध्ये त्यांचं किसाटची मिथमॉलजी मॅग्नेशियमचा हात जाणार आहे. आणि परत त्यांचं आलं म्हणणं आहे का बुवा आपण पुढे बेसल डोस कधी टाकू शकतो. त्यांना बोललो का फ्लावरिंग झाल्यानंतर 5 पूर्ण झालं का परत अजून सेकंड डीप नंतर आपण करू शकतो काय काम करायचं आहे. अशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे. तिथं सुद्धा बेसल डोसचं नियोजन झालेलंच आहे. असं काही सुटत माती पूर्ण चिवट होऊन आलेली आहे. बघू शकतो या हिशोबाने बा सर्व असं निघतंय. बेसल डोस पूर्ण खाली टाकलेलाच आहे. खूप असं सुंदर नियोजन आहे. निसर्गाने तर आपण पाहिलं सूर्यप्रकाश नव्हता, सर्वात महत्वाचा पॉईंट तो होता. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा व्यवस्थित आपल्याबरोबर त्यांनी व्यवस्थित काम केलं, डोसेस टाकले, फवारण्या केल्या. खूप असं सुंदर नियोजन त्यांचं आलं. जे काम केलेलं आहे त्याची पोचपावती आज मिळते. आता पुढे काय होणार आहे निसर्गावर डिपेंड आहे. धन्यवाद. आपण बघू शकता त्यांनी का 2-2 झाडं वेगवेगळ्या व्हरायटीचे लावलेले आहे. आता आपण बघू शकता हा धनकाचं 2 झाडं लावलेले आहे. तर सुंदर असं माल निघालेले आहे. आपण बघू शकता एकाच लाईनीमध्ये हे बघू शकता आपण हा शरद आहे काळी आणि पुढे लगेच एसएसएनचा आपण बघू शकतो. हे बघू शकता आपण एसएसएनचा माल. असं त्यांनी ट्रायल म्हणून हे झाडं लावलेले.